वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या निधीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था पीएमपी ही अधिक सक्षमीकरणावर भर दिला जाणार असून या बससाठीचा मंजूर निधी लवकर मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ठाम भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। तसेच पालिकेतील समाविष्ट गावांसाठी सरकारला निधी हा द्यावाच लागणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। खडकवासला मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पालिकेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला पालिका आयुक्त विकास देशमुख, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, खडकवासला मतदारसंघातील नगरसेवक उपस्थित होते। बैठकीमध्ये घनकचरा, सार्वजनिक वाहतूक, कचरा डेपोचे प्रलंबित प्रश्न, केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला। आज मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला बारामती लोकसभा मतदारसंघातला जो पुण्याचा भाग येतो त्याच्या प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते। पुढच्या सोमवारपासून पार्लमेंटचा सदर पुन्हा एकदा सुरू होणार आहे, त्याच्यामुळे पुणे शहर आणि आजूबाजूतल्या जे काही प्रश्न प्रलंबित केंद्र सरकारकडे त्याचा एक आढावा मी घेतला आणि दोन अतिशय महत्वाचे मुद्दे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे मेट्रो एक आणि दुसरा पुण्यातल्या सगळ्या या ज्या बसेस आहेत त्याची सुधारणा कशी करता येईल, कचरा डेपोचे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याची चर्चा आणि माझ्या सगळ्या नगरसेवकांचे जे काही प्रश्न प्रलंबित कॉर्पोरेशनमध्ये आहेत त्याचा एक आढावा घेण्यासाठी ही मीटिंग घेतली होती। एक 15 दिवसापूर्वी मी कॉर्पोरेशनमध्ये आले होते, कदाचित 3 आठवड्यापूर्वी असेल। त्याचा एक ऍक्शन टेकन रिपोर्ट की काय काय झालं आणि या गोष्टी रेग्युलरली सातत्याने आम्ही सगळे एकत्र कॉर्पोरेशनमध्ये येऊन त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय आणि त्याचाच हा भाग याची मीटिंग। आता आम्ही दुसरी जागा बघितलेली आहे, आयडेंटिफाय जागा झाली आहे, ते कारकस प्लांट शिफ्ट होईल। मी स्वतः सगळ्या तालुक्यांमध्ये फिरून आले, असं कुठेही नाही, हा गैरसमज आहे तुमचा। पाण्याची अडचण सगळीकडेच आहे, टँकर सगळीकडेच सुरू आहे, जिथे गरजेचे आहे तिथे टँकर आहेत, असं नाही की कुठे काय कमी जास्त। त्या पीएमपीएलच्या बसेसचा निर्णय 10 जुलै नाही किती म्हणले आपल्याला 10 जुलै 21ला फायनल होईल, पण 10 तारखेपर्यंत त्याचा रिव्ह्यू होईल, त्यांच्या काही क्लिअरन्सेस यायचे कारण का प्राइसचा इश्यू झालाय 43 आणि 63, तुम्हाला विषय माहितीच असेल। त्याच्यामुळे त्याचा एक 8 दिवसात फायनल निर्णय होईल आणि ऑर्डरची डेडलाईन आम्ही तरी आता 21 जुलै ठरवली। पण पीएमपीएलला आता चांगल्या बसेस, माझा 1 पॉइंट अजेंडा पुढचे 2 ते 3 वर्ष असणार आहे की पुण्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मेट्रोला वेळ लागेल बांधायला येतोय, पण बेसिक बस सर्व्हिस ही सुधारलीच पाहिजे। तो टॉप प्रायोरिटीने मी स्वतः कार्यक्रम घेणार आहे तो, कारण का मला कळतं की हे किती सर्वसामान्य माणसांना त्याचा इनकन्व्हिनियन्स आणि त्रास होतो।